वंदे मातरम. वंदे मातरम हे दोन शब्द आपण लहानपणापासून ऐकत आलो. शाळेत, प्रभात फेरीत, कार्यक्रमात, सोशल मीडियावर. पण कधी स्वतःला एक प्रश्न विचारलाय का? वंदे मातरम म्हणजे नेमकं काय? वंदे मातरम म्हणजे नेमकं काय? देश म्हणजे फक्त नकाशा नाही, माती म्हणजे फक्त धूळ नाही, आणि वंदे मातरम हे फक्त गाणंही नाही. मग वंदे मातरम आहे तरी काय? या वर्षीची स्पर्धा जरा वेगळीच आहे बरं का? विषय आहे वंदे मातरम. अरे मग एवढं काय? हे बघ, 2 सैनिक दाखवू, एक झेंडा दाखवू आणि मस्तपैकी 2 देशभक्तीपर गीत दाखवू, झालं. आणि काय झालं? इतकंच असतं तर या 2 शब्दांना 150 वर्षाचा इतिहास नसता. मग तुझ्या मते वंदे मातरम म्हणजे नेमकं तरी काय? अरे ते तर मलाही माहिती नाही, आणि आज तेच शोधायला आपण बाहेर पडलोय. दादा, वंदे मातरम या शब्दाचा अर्थ माहिती का? नाही. आता आपण ह्यांना विचारूया. सर, वंदे मातरम या शब्दाचा अर्थ माहिती का तुम्हाला? म्हणजे भारत. सर, वंदे मातरम या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती का? हो, वंदे मातरम तर गाणं आहे. अरे बापरे, बापरे. बस इकडं. नाही, आज सकाळपासून आपण एकाच गोष्टीचं उत्तर शोधत फिरतोय आणि प्रत्येकाने त्याची वेगवेगळी उत्तर दिली. देश, देशभक्ती, गाणे, तिरंगा, आणि आता मला वाटतंय की ती सगळी बरोबर बोलत होती. हो, कारण प्रत्येकाने वंदे मातरमचा एक भाग सांगितला, पण संपूर्ण अर्थ कोणाकडेच नव्हता. तिथं त्या शेतकऱ्याने कपाळाला माती लावली. त्याच क्षणी मला जाणवलं की देशावर प्रेम हे बोलून दाखवायचं नसतं, तर ते स्वतः जगायचं असतं. तो बघ, सफाई कामगार. पण सैनिक नाही, मोठे नेतेही नाही, किंवा आपण कोणी मोठे अधिकारी नाही, पण आपण एक चांगले जबाबदार नागरिक नक्कीच होऊ शकतो. देश स्वच्छ ठेवणं, कर भरून आपली जबाबदारी पार पाडणं, दुसऱ्याचा आदर करणं, ही सुद्धा आपली एक नैतिक जबाबदारी आहे, आणि ही जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकाची आहे. बरोबर बोलतोयस तू. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की जय. वन्दे मातरम्
वंदे मातरम हे फक्त गाणं नाही, ती प्रत्येक भारतीयाची आपल्या मातृभूमीला दिलेली प्रणामाची भावना आहे. वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला